पेण शहरापासून 14 किलोमीटर लांब असलेल्या कासमाळ्याच्या थोडंसं पुढे गेल्यावरती व्याघ्रेश्वर मंदिर आणि धबधबा आहे। ही दोन्ही ठिकाणं आपण या शॉर्ट व्हिडिओ मधून बघणार आहोत। मंदिराच्या समोरच फार प्राचीन अशी एक दीपमाळ आपल्याला दृष्टीस पडेल। व्याघ्रेश्वर मंदिर हे प्राचीन शिवमंदिर असून छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराचे बांधकाम श्री सेनापती प्रतापराव गुर्जरांच्या माध्यमातून करविले असल्याचे मानले जाते। हे मंदिर पेण तालुक्यातील महालमिऱ्या डोंगरात वसलेले आहे। सर्वप्रथम आपण वरदायिनी मातेचे दर्शन घेऊया। वरदायिनी माता ही लांगी समाजातील लोकांची कुलदेवता आहे। समोर नंदी विराजमान आहे। हे प्राचीन मंदिर 300 ते 350 वर्ष इतके जुने आहे। गर्भगृहाच्या बाहेरील बाजूस गणपतीची 3 शिल्पे आहेत। त्याच्याच बाजूला विष्णूची 2 प्राचीन शिल्पे आपल्याला बघायला मिळतील आणि एक शिवपिंड आहे। हे मंदिर कौलारू असल्यामुळे मंदिराच्या आतील वातावरण खूपच थंड आहे। हे ठिकाण पेण शहरापासून बोरगाव विराणी या रस्त्याला 15 किलोमीटर अंतरावरती आहे। मंदिराच्या डावीकडील बाजूस काही प्राचीन विरगळ आपल्याला बघायला मिळतील। खूप प्राचीन अशा विरगळी आपल्याला इथे एका दगडावर मांडून ठेवल्या आहेत। एक दगडी पादुका आहेत आणि एक शिवलिंग देखील आहे। मंदिराच्या बाजूने जाणारी एक पायवाट दिसत आहे। हीच पायवाट धबधब्याच्या जवळ जाते। व्याघ्रेश्वरचा प्रसिद्ध असा धबधबा इथूनच पुढे आपल्याला बघायला मिळेल। व्याघ्रेश्वर मंदिराच्या मुख्य शिवपिंडीचे आता आपण दर्शन घेऊया। तसेच शिवपिंडीच्या मागील बाजूस पार्वती मातेची सुंदर अशी मूर्ती विराजमान आहे। मंदिराच्या डावीकडील बाजूस काही एक चिऱ्यांच्या उतरत्या पायऱ्यांचा एक रस्ता आहे आणि तो जातो थेट एक गायमुख आहे आणि गायमुखातून अखंड वाहणाऱ्या पाण्याचा झरा आपल्याला बघायला मिळेल। हा बघा, हा दिसत आहे। इथून तो अखंड वाहणारा गोड्या पाण्याचा झरा आहे आणि आता पावसाळ्यामध्ये हे खूप पाणी जोरदार वाहत आहे। हे निसर्गरम्य आणि सुंदर असं पवित्र ठिकाण आहे। आता आपण व्याघ्रेश्वरचा मुख्य धबधबा बघायला जाऊया। हा व्याघ्रेश्वरचा मुख्य धबधबा आहे। सदरचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।